मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहित आहे की साधारण 15 दिवसापूर्वी मी माझ्याच निंबोडी गावामध्ये जे हा सभा मंडप तुम्हाला वरच्या बाजूला दिसतोय तो हनुमान मंदिराचा सभा मंडप आहे. जुना सभा मंडपाला अटॅच करून हा सभा मंडप कॉन्ट्रॅक्टदाराने बांधलाय. तर हे काम होतं सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांचं. तर त्यावेळेस जी ही फरशी लावलेली होती ही अतिशय निकृष्ट प्रतीची किंवा पॉलिश नसलेली फरशी होती. तसेच ही चुकीच्या पद्धतीने लावली होती. म्हणजे इथं जो ढाळ आहे जमिनीचा पाण्याचा ढाळ हा 1 इंच असा तो डायरेक्ट 9 इंच यांनी काढला होता. त्याचप्रमाणे जी काही ही आपल्याला रॅलिंग दिसते तर ही रॅलिंग सुद्धा अतिशय निकृष्ट. पहा तुम्ही खूप सहज हलते ही रॅलिंग. म्हणजे ही ह्याच्यात जे मटेरियल वापरलेलं आहे ते इस्टिमेट प्रमाणे नाही. ते लोक काय करतात स्वतःचा पैसा वाचवण्यासाठी काही निकृष्ट प्रतीचं मटेरियल वापरतात जेणेकरून भविष्यात मग हे निघणार खराब होणार. परिणामी जर बिल्डिंगचं देखील जर मटेरियल खराब असेल तर बिल्डिंगला क्रॅक जाणार. तर नंतर 10 वर्षांनी आपल्याला बोंबलून फायदा नाहीये. आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी लक्षात आणून दिलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्यावेळेस हे काम अंतिम टप्प्यात सुरू होतं तर तुम्ही पाहता की सर्व फरशी जवळजवळ 20 ब्रास फरशी मित्रांनो कॉन्ट्रॅक्टरने पूर्णपणे काढली. ती काढून तो जी इस्टिमेटमध्ये पॉलिश फरशी आहे ती फरशी आता लावणार आहे. त्याचप्रमाणे हे जे रॅलिंग दिसतंय ते रॅलिंग देखील तो काढून फेकणार आहे. त्याचप्रमाणे या सभा मंडपावर त्यांनी राळा केला नव्हता तो राळा देखील त्यांनी काल 2 दिवसापूर्वी पूर्ण केलाय. माझ्या या व्हिडिओतून आपल्या सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की मित्रांनो हा सरकारी पैसा नाही. सरकारी पैसा म्हणून आपण सर्व हात झटकतो आणि नेमकं हे हरामखोर कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांना हाताची धरून आपल्या सर्वसामान्यांचा पैसा त्यांच्या घाशात जातो. त्यामुळं आपण सर्वांनी जागृत व्हा आणि जर अशा काही अडचण असली तर मला एक कॉल करा. धन्यवाद.